लग्नानंतर होईलच प्रेमचा एक नवीन धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमोप्रमाणे बघा प्रेक्षक हो, कांदे पोहे कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. आणि आता इथे दोन्ही जोडपे म्हणजे काव्या, पार्थ आणि नंदिनी जीवा आहेत बघा प्रेक्षक हो. तर आता इथे दोन्ही साईडची मंडळी बोलत असतात. तर आता इथे विक्रम म्हणतो पार्थला, मुलीला काही व्यसन वगैरे? तर आता इथे पार्थ म्हणतो फक्त फिसकरण्याचं व्यसन आहे, बाकी कुठलं व्यसन नाही, असं म्हणतो आता इथे पार्थ. वा वा, लग्न ठरलं असं म्हणून आता इथे धनंजय आणि विक्रम एकमेकांना मिठी मारतात बघा प्रेक्षक हो. लग्नानंतर प्रेम झालं आणि आता इथे प्रेमानंतर लग्न होणार. चांगलं सागर संगीत लग्न होणार. तुम्हाला हवं तसं, आम्हाला हवं तसं, असं आहे बघा प्रेक्षक हो प्रोमो. तर आता इथे या प्रोमो प्रमाणे आम्हाला एवढंच कळतंय की या प्रोमो प्रमाणे लग्न होणार आहे बघा प्रेक्षक हो. परत पार्थ आणि काव्याचं आणि आता इथे जीवा आणि नंदिनीचं सुद्धा. तर आता इथे सगळेजण खूप एक्सायटेड असलेले दाखवले आहेत, कारण आता इथे जेव्हा पहिली टाइम त्यांचं लग्न झालं होतं तेव्हा ते बळजबरीने झालं होतं दोघांचे, दोन्ही जोडप्यांचं लग्न. पण ह्या वेळेला मर्जीने लग्न होणार आहे, त्यामुळे आता मोठा थाटामाटात होणार आहे बघा प्रेक्षक हो हे लग्न. आणि आता सगळेजण खूप एक्सायटेड आहेत. आणि आता या प्रोमो प्रमाणे असं कळतंय की जीवानंदिनी मधले पण सगळे मतभेद दूर झाले आहेत. हव्या आणि पारचे तर मतभेद दूर झालेच होते, तर त्यामुळे त्यांचं लग्न होणार हे फिक्स होतं. पण आता इथे जीवा आणि नंदिनीचं पण होणार आहे. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, कांदे पोह्यांचा कार्यक्रम होता आणि आता इथे मुलगी बघण्याचा कार्यक्रम असतो ना, तर तो कार्यक्रम होता. तर आता इथे त्या सगळ्या बोलणे बघा प्रेक्षक हो त्या कार्यक्रमामध्ये होत आहेत. तर आता इथे खूप सगळेजण आनंद असलेला दाखवले आहेत बघा प्रेक्षक. आणि आता इथे वसवाती आणि रम्या तेवढे नाही आहे. तर आता इथे वसवाती आणि रम्याचा परत तोच प्लॅन आहे बघा प्रेक्षक हो, की ह्या जोडप्यांची लग्न होऊ नये म्हणून. तर आता इथे रम्या काव्या म्हणून बसणार आहे त्या दिवशी लग्नासाठी. तर त्या दिवशी बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर बघा प्रेक्षक हो, सध्या तरी ह्या प्रोमोप्रमाणे खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. पण पुढे काय होईल सांगता येणार नाही, कारण आता इथे गुरुजींनी सांगितलं असतं की रम्या ही बसणार आहे पारच्या बाजूला लग्नासाठी, पण लग्न पुढे होणार नाही असं म्हणणार असतात. तेवढ्यातच ते थांबवलेले असतात त्याला वसवात्या आणि रम्या. तर आता खूप इंटरेस्टिंग गोष्ट ही होणार आहे की परत तोंडावर पडणार आहे रम्या आणि वसवत्ते, आणि बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर प्रेक्षक हो, खूप दिवसांनी एवढे पॉझिटिव्ह प्रोमो आला आहे आणि या प्रोमोमध्ये खूप आनंदाने सगळं दाखवलेलं आहे, म्हणजे दिवाळीसारखं दाखवलंय खरंच हा प्रोमो. एवढे सगळे नटून वगैरे बसले आहेत आणि कशी मस्करी वगैरे करतायत. लग्नानंतर होईलच प्रेम आणि प्रेमानंतर होईल लग्न, असं आहे बघा प्रेक्षक हो कॅप्शन. आणि मी खूप एक्सायटेड आहे हे एपिसोड बघण्यासाठी. आता एपिसोड कधी येणार आहे हे आता अजून सांगितलेलं नाही आहे, पण लवकरात लवकर हा एपिसोड येणार आहे. पण किती दिवसांनी हे माहित नाही. माझ्या अंदाजे तर होळीच्या वेळेला येईल, कारण फेस्टिवलच्या वेळेलाच असे एपिसोड्स येतात. तर प्रेक्षक हो, आता सगळ्या सिरियलचे टायमिंग पण बदललेले आहे. तर लग्नानंतर होईलच प्रेमचं टायमिंग मात्र सेम आहे. मात्र ठरलं तर मगचं टायमिंग बदललेलं आहे. तर आता टायमिंग आहे 8:45 to 9:30. आणि आता तुझ्या सोबतीने हे सिरियल 9:30ला दाखवणार आहेत. आणि वचन दिले तुम्हालाचा अजून टायमिंग आलेला नाहीये बघा प्रेक्षकांनो. आणि नशीबवान हे सिरियल जे आहे ते 2 वाजता म्हणजे दुपारी दाखवलं जाणार आहे. आणि ते टाइम स्लॉट आता परत ठरलं तर मगला मिळालेलं आहे. आणि ठरलं तर मग आता 45 मिनिटचे एपिसोड होणार आहेत बघा प्रेक्षक हो. तर आता हे सतत सतत टायमिंग्स बदलत आहे स्टार प्रवाहवाले, कारण आता त्यांना झी मराठीने डिफीट केलं आहे. तर त्यांना डिफीट केल्यामुळे सगळे टायमिंग्स बदलावे लागले आहेत. तर आता बघूया प्रेक्षक हो, पुढच्या वीकमध्ये कसे टी-आर-पी येणार आहे आणि त्याच्यावर डिपेंड असणार आहे कोणतं सिरियल चालूच राहणार आणि कोणतं सिरियल बंद होणार. कारण आता इथे स्टार प्रवाहवाले जरा कमी टी-आर-पी आली तर बंद करायला लागलेत सिरियल्स. त्यामुळे वचन दिले तुम्हाला कधी येणार आहे काय माहित नाही. काजळ माया पण 2 महिन्यातच बंद पडलं. आणि आता कोण होतीस तू, काय झालीस तू, पण लगेच बंद पडलं होतं. तर बघा प्रेक्षक हो, कुठले सिरियल लवकर बंद होतील, कुठले चालूच राहतील हे बघणं खूप इंटरेस्टिंग आहे. आणि स्टार प्रवाहवाले खूपच कॉम्पिटेटिव्ह आहेत आणि नवीन नवीन सिरियल्स देण्याचा प्रयत्न करत आहे. तर आता इथे अजून एक नवीन सिरियल येणार आहे बघा प्रेक्षक हो. आणि ते लवकरात लवकर तिचा प्रोमो पण येईल, कारण आता इथे वचन दिले तुम्हाला ह्याची टी-आर-पी कमी असल्यामुळे ते सिरियल आता बहुतेक बंद होणार आहे. आणि आता त्या ठिकाणी नवीन सिरियल येणार आहे. तर बघूया प्रेक्षक हो, आता काय इंटरेस्टिंग गोष्टी होणार आहेत स्टार प्रवाहच्या चॅनलवरती. तर प्रेक्षक हो, तुमची आवडती जोडी कोणती आहे आणि कोणतं तुमचं सिरियल फेवरेट आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि तुम्हाला अशाच नवीन अपडेट्स पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉरवर्ड करायला विसरू नका. तर प्रेक्षक हो, वळूया आता इथे प्रोमोकडे. तर आता इथे प्रोमोप्रमाणे खूप छान पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. आणि लवकरात लवकर जीवानंदिनी आणि पार्थ आणि काव्याचं लग्न होणार आहे. तर आता ह्या वेळेला सागर संगीत लग्न होणार आहे, म्हणजे जवळजवळ 2 महिने लग्नच चालणार आहे. हळदच 1 आठवडा चालेल प्रेक्षक हो, कारण आता इथे रम्या आणि वसवत्या परत प्रत्येक कार्यक्रमामध्ये काहीतरी अडचणी निर्माण करणार आणि त्याच्यावर मात देऊन ह्या दोघी बहिणी म्हणजे काव्या आणि नंदिनी
त्या आपलं लग्न चांगलं पार पडणार. पण शेवटी काहीतरी असं घडणार आहे, कारण ते गुरुजी साठे गुरुजींनी बोललेलं असतं, की रम्या ही नवरीच्या ड्रेसमध्ये असते आणि पार्थ हे नवऱ्याच्या ड्रेसमध्ये असतो आणि त्याच्यापुढे काय होते ते सांगितलेले नसतात. तर प्रेक्षक ते बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण ह्या सिरियलमध्ये इंटरेस्टिंग बनवणारे 2च व्यक्ती आहेत, वसू आत्या आणि रम्या. त्या दोघी नसल्या तर या सिरियलमध्ये काही अर्थच नाही असं वाटतं. तर बघा प्रेक्षक लग्न बघायला खूप इंटरेस्टिंग वाटणार आहे, कारण आता इथे हे लग्न खूप दिवस चालणार आहे आणि आता इथे दोन्ही कपल्स खूप खुश आहेत आणि लग्न ठरलंय आणि आता पत्रिका पण छापले आहेत असं आहे प्रोमोमध्ये. तर आता इथे बघूया प्रेक्षक किती छान एपिसोड्स येणार आहेत आणि खूप जास्त एक्सायटेड आहे मी आणि कधी येतात ते सीरियल्स असं झालंय मला बघा प्रेक्षक तुम्हाला पण अशीच एक्साइटमेंट झाली का? कारण आता इथे पहिल्यांदा जेव्हा लग्न झालं होतं तेव्हाही सागर संगीत सगळे कार्यक्रम छान पाडले होते पार, पण तरी लग्ना दिवशी मोठा कार्यक्रम केला होता वसुआत्या आणि रम्याने आणि त्या दोघींनी मिळून ते लग्न कसं मोडलं होतं पार्थ आणि नंदिनीचं आणि कसं नंतर पार्थने जाऊन काव्याशी लग्न केलं होतं. मात्र त्या दिवशी रम्याचा चान्स हुकला होता. ह्या वेळेला तेच होणार आहे बघा प्रेक्षक आणि आता इथे रम्याला खूप वाईट वाटणार आहे या गोष्टीचं आणि नंतर आता ती जाऊन दुसऱ्या मुलाशी लग्न करणार आहे, कारण ओरिजिनल सिरीजमध्ये तसंच होतं. तर बघा प्रेक्षक इथे थोडं वेगळं दाखवलं आहे. ओरिजिनल सिरीजमध्ये शेवटी लग्न झालेलं दाखवलं होतं दोन्ही कपलचं, पण ह्या वेळेला बघा प्रेक्षक लवकरच लावणार आहेत. पण मला वाटतंय त्या दिवशी नक्कीच काहीतरी अजून एक घटना घडणार आहे, त्यामुळे परत लग्न राहून जाईल बघा प्रेक्षक तुम्हाला काय वाटतं? कारण एवढ्या सहजासहजी तर असं काही नाही दाखवणार आणि दाखवलं तर खूप चांगलंच आहे. म्हणजे पॉझिटिव्हिटी देत आहेत ते सीरियलमध्ये. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. कारण आता इथे लगेचच्या लगेच एवढे सीरियल्स फास्ट नाही दाखवत आणि असं असेल, की सीरियल लवकर संपणार असेल, तर आता लवकर दाखवू शकतात लग्न झालेलं वगैरे बघा प्रेक्षक कारण आता इथे पण ह्या सीरियलची टी-आर-पी खूप जास्त आहे प्रेक्षक त्यामुळे ही सीरियल बंद होईल असं तर वाटत नाही. पण बंद झाली तरी चांगलंच आहे, कारण पॉझिटिव्ह नोटवर बंद होत आहेत ना गोष्टी. पण बघा प्रेक्षक सीरियल तर मी मिस खूप करेन, कारण हे सीरियल होतं खूप पॉझिटिव्ह बघा प्रेक्षक आणि काहीतरी नवीन होतं. 4 ॲक्टर्स होते, 2 जोडपी होती. खरं तर दुसऱ्या सीरियल्समध्ये एकच जोडपी असतात, बाकी सगळे मूव्ही कॅरेक्टर्स असतात. पण इथे 4 जोडपी होते, 4 मेन कॅरेक्टर्स होतं, त्यामुळे इंटरेस्टिंग होतं. तर बघूया आता इथे सीरियल इथे संपणार आहे का लग्न झाल्यानंतर, की अजून चालूच राहणार आहे? कारण हे सीरियल लवकरात लवकर संपू नये असंच मला वाटतं, कारण खूप छान आहे सीरियल बघा प्रेक्षक तर प्रेक्षक तुम्हाला पण एक खूप सीरियल आवडतं का? आणि तुमची जोडी कोणती फेव्हरेट आहे? पार्थ आणि काव्या आहे, की जीवा आणि नंदिनी आहे? कमेंट करून नक्की सांगा आणि तुमची आवडती सगळ्यात कोणती सीन होती या पुऱ्या सीरियलमधली तेही नक्की सांगा आणि कुठलं कॅरेक्टर तुम्हाला जास्त आवडतं? म्हणजे जीवा, नंदिनी, पार्थ आणि काव्या सोडून मानिनी जास्त आवडते, शारदा जास्त आवडते, की वसुआत्या आणि रम्या? हे कमेंट करून नक्की सांगा. तर प्रेक्षक अशाच नवीन अपडेटसाठी आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फीडबॅक्स काही असतील तर कमेंट करायला विसरू नका. तर प्रेक्षक अशाच नवनवीन अपडेटसाठी नक्की आम्हाला सबस्क्राईब करा. तर वळूया आता इथे प्रोमोकडे. तर बघा प्रेक्षक अजून तरी डेट नाही आले, की केव्हा हा मेन एपिसोडमध्ये येणार आहे. पण जेव्हा केव्हा हे मेन एपिसोडमध्ये येईल, तर नक्की आम्ही अपलोड करू तो एपिसोड आणि आमच्या या चॅनलला त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण लगेच एपिसोड आल्यावर आम्ही अपलोड करतोच. आणि असेच नवीन तुम्हाला कोणतेही सीरियल्स बघायचे असतील तेही आम्हाला कमेंट करून सांगा, म्हणजे आम्ही ते सीरियलचे पण अपडेट्स तुम्हाला नक्की देऊ आणि तुम्हाला कोणती जोडी आवडते त्याचेही अपडेट्स द्या, म्हणजे आम्ही त्यांच्याबद्दलही व्हिडिओज बनायचा प्रयत्न करू. तर प्रेक्षक हा प्रोमो इथेच संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.